येणाऱ्या निवडणुकीमध्ये 100% आपण या अंबेजोगाई शहरात असेल, जिल्हा परिषदच्या माध्यमात असेल, पंचायत समितीच्या माध्यमात असेल, नाही आपण आपला ताकद आणि आपला ठसा या निवडणुकीवर उमटवू अशा प्रकारचा विश्वास तुम्हा सगळ्यांच्या वतीनं मी व्यक्त करतो आणि इथं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काँग्रेस शहर या विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या आजच्या बैठकीला या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय रमेशरावजी बंधू, सर्वप्रथम या ठिकाणी मी तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्षांचं अभिनंदन करतो की त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक बोलवली. आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक यासाठी आपण बोलवले की आता होऊ घातलेल्या ज्या काही नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, याच्या निवडणुका आहेत. आणि या निवडणुका या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत की जो कार्यकर्ता गेल्या अनेक वर्षापासून ते आपल्या गावात असेल, आपल्या भागात असेल, त्या ठिकाणी लोकांची कामं करतो, लोकांच्या अडीअडचणीत धावून जातो, अशा कार्यकर्त्याला त्या ठिकाणी आपल्याला नगरसेवक करता येईल का, त्याला पंचायत समितीला सदस्य करता येईल का, जिल्हा परिषदला त्याला त्या ठिकाणी संधी देता येईल का, या पद्धतीची या ठिकाणी आपल्याला चर्चा करण्यासाठी, एक आढावा घेण्यासाठी या ठिकाणी ही बैठक बोलवली. आपल्याला यापूर्वी बोललेल्या वक्त्यांनी सांगितलं की आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेब असतील किंवा आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय धनंजय मुंडे साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही मजबूतपणे या ठिकाणी उभं राहिलेली आहे. आणि आपण बघितलेले की वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी निकालाच्या माध्यमातून, मग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निकालाचा असेल किंवा आमदारकीचे असेल, त्या ठिकाणी सुद्धा आपला परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने दाखवला. पण आता या ज्या निवडणुका आहेत, गेल्या 5 वर्षापासून जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुका नव्हत्या. मधल्या काळात लोकांना अनेक अडचणी आल्या, म्हणजे नगरपालिकेच्या कामात असो, जिल्हा परिषद असो, पंचायत, अनेक अडचणी आल्या. पण आता या अडचणीवर मात करून आपल्याला ह्या निवडणुका लढवित असताना सगळ्यांना तिकीट देणं शक्य नाही. त्या प्रभागामध्ये जे लोक आहेत ते चांगले काम करतायत, त्यांचा त्या ठिकाणी हे करून आपण त्यांना संधी देण्याचा प्रयत्न करू. आणि ज्यांना आपण संधी देऊ शकलेलो नाही त्यांना अन्य ठिकाणी मग वेगवेगळ्या समित्या, तालुकास्तरीय असतील, जिल्हास्तरीय असतील, त्या त्यांना नक्कीच संधी देणार. आणि या निवडणुकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पक्ष हा मजबूत होत असतो. म्हणजे खालच्या गावापर्यंत, तालुक्यापर्यंत काम करणारे जे कार्यकर्ते ते स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून येत असतात आणि त्यांच्या माध्यमातून हा पक्ष मजबूत होत असतो. आणि म्हणून या ठिकाणी ह्या निवडणुका अत्यंत महत्वाच्या आहेत. आपण या निवडणुकीच्या दृष्टीनं आता लगेच मला वाटतं की नगरपालिकेची निवडणूक लागेल. अतिवृष्टी झाल्यामुळं बरंच ग्रामीण भागामध्ये नुकसान आहे, त्या ठिकाणी लगेच निवडणूक घेणं शक्य नाही. त्यामुळे आता पहिल्यांदा नगरपालिकेची निवडणूक आहे. म्हणून तालुक्यातून आलेल्या सर्व आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला, नेते मंडळीला विनम्रपणे विनंती करतो की लगेच जर आपली नगरपालिकेची निवडणूक पहिले लागली तर आपण सर्व जणांनी या ठिकाणी थांबून आम्हाला नगरपालिकेसाठी, म्हणजे तुमचे जे काही नातेवाईक असतील, मित्र असतील, तुमचे काही सहकारी असतील, त्यांच्या माध्यमातून आपल्याच पक्ष निवडून येतील या पद्धतीचा आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावा. तुम्ही आम्हाला मदत करावी. आणि ज्यावेळेस तुमची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक असेल त्यावेळेस आम्ही या ठिकाणचे जे शहरातले कार्यकर्ते आम्ही सुद्धा तुमच्यासाठी त्या ठिकाणी अहोरात्र प्रयत्न करू, तुम्हाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू. आणि अजितदादांनी सांगितल्याप्रमाणे की हा पक्ष शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे. अजितदादांनी स्पष्टपणे म्हणजे सरकारमध्ये सामील होतानाही सांगितलं होतं की आम्ही शाहू आंबेडकरांचा विचार हा सोडणार नाही. आणि त्या विचारानं सगळ्यांना सोबत घेऊन, मग तो ओबीसी असेल, मागासवर्गीय असेल, एससी असेल, या सगळ्यांना या ठिकाणी आपण प्रवाहात सामील करून घेणं, त्यांना संधी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. पुन्हा एकदा या ठिकाणी राजाभाऊ ताडे आणि माधवराव यांचं अभिनंदन करतो की त्यांनी ही बैठक बोलावली. त्या बैठकीच्या माध्यमातून चर्चा होते, त्याच्या माध्यमातून आपल्याला आणखी काही चांगलं नक्कीच करून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वजणांनी पक्षाने जो निर्णय घेतला, जसं त्या ठिकाणी ठरली तर त्या पद्धतीने असेल किंवा ज्या पद्धतीने पक्ष ठरवेल त्या पद्धतीने आपण सर्वजण वागूया. मागच्या 1 महिन्याखाली आपण महादेवराव आत्माने यांची शहराध्यक्ष म्हणून निवड केली. त्यांनी बरेचसे पदाधिकारी या ठिकाणी निवडलेले
त्या सगळ्यांवर आता जबाबदारी आहे की जे पदाधिकारी आता झालेले आहेत त्यांनी सगळ्यांनी एक चांगल्या पद्धतीचं वातावरण आंबेजोगाई शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं कसं होईल, राष्ट्रवादीचे उमेदवार कसे निवडून येतील आणि आपला पक्ष कसा मजबूत होईल अशा पद्धतीचा सर्वांनी प्रयत्न करावा एवढंच या ठिकाणी। पवन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीडच्या जिल्हाध्यक्ष महिलाच्या सध्या या ठिकाणी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट याच्यामध्ये त्यांनी राजीनामा देऊन आता चालू जिल्हाध्यक्ष आहेत त्यांचाही त्यांनी राजीनामा वगैरे देऊन या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत। त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्यांचं अभिनंदन आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना रमेशराव आडसकर साहेब यांच्या हातानं आंबेजोगाईच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष यांचा पण राजीनामा देऊन त्यांनी पण प्रवेश या ठिकाणी केलेला आहे। थोड़ा साहेब पुढे येता शिंदे थोडं पुढे ईश्वर थोडं घेतलं नाही घेतलं जी माझ्याकडे बघत नाही त्याला काढतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष संजीवनीताई देशमुख तर त्या आपल्या पक्षामध्ये सध्या ती रनिंग जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांनी चालू ह्याच्यातून त्यांनी आपल्या पक्षावर विश्वास ठेवून आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या पक्षावर विश्वास ठेवून त्यांनी आपलं पक्षाचा राजीनामा देऊन आपल्या पक्षामध्ये आज बिनशर्त आपल्या पक्षाचं काम करायचं त्या अटीवर त्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। तर त्याबद्दल त्यांचं मनोगत या ठिकाणी संजीवनीताई यांना मी अशी विनंती करतो की आपलं मनोगत करावं। प्रथम अजितदादा पवार गटाच्या सर्वांना माझा नमस्कार, कारण सगळे जुने सहकारीच आहेत, नवीन कोणी नाहीये। मोठ्या पवारांकडं त्यांच्या विचाराबरोबर चालून दादाकडून काम कसं करायचं हे शिकलेलं। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यामध्ये जी काही प्रोटोकॉल आहे आणि म्हणजे इथले जे जिल्ह्यातले नेते आहेत आज रमेशरावजी आडसकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना जिल्ह्यातील प्रत्येक आमदार असोत किंवा जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य किंवा इतर ग्रामपंचायत सदस्य यांच्यापर्यंत काम करण्याची ग्राउंडवरची जी माझी ओळख आहे ती मी कायम ठेवून पक्षवाढीसाठी आणि संघटना वाढीसाठी मी प्रयत्न करते आणि करत राहील। आणि जे काही पवार घराण्याचे विचार आहेत, जे मोठ्या पवारांकडून मी छोट्या पवारांकडे आले तर ते फक्त विचारावर आलेले आणि पक्षाचे जे विचार आहेत जे तळागाळापर्यंत पोहोचवायचे की छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांचे विचार आणि जातीपातीच्या पलीकडे जाऊन जे राजकारणात 20% राजकारण आणि 80% समाजकारण करायचंय, जे अजितदादाचा सुद्धा तोच सगळ्यांना संदेश आहे, त्या संदेशाप्रमाणे एक महिला म्हणून महिलांसाठी आणि युवतीसाठी जे काही मला काम करता येईल पक्षाच्या संदर्भात, संघटना वाढीच्या संदर्भात ते काम मी करत राहील आणि त्यासाठी मला
सर्व नेत्यांची गरज लागणार आहे. सगळ्यांनी मला सहकार्य करावं आणि मी किमान 6 महिन्यामध्ये तुम्हाला आणखीन माझ्या कामाची ओळख करून देईन एवढा शब्द देते आणि थांबते. जय हिंद महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय अजितदादा. या ठिकाणी घेतली होती. जमातचा जो उद्देश होता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका जे होणार आहेत त्याच्यावर आपल्या बैठक झाली. त्या बैठकीला खरोखरच ज्या युवकांनी आणि आपल्या संजीवनीताईंनी आपल्या पक्षाचे रिक्वेस्ट केलेला आहे आणि आपल्या पक्षाची खरोखर ताकद वाढलेली आहे, वाढत राहणार आहे. आणि त्याबरोबर येणाऱ्या काळामध्ये आपण 100% जी काय पक्षावरून आदेश देईल त्याप्रमाणे आपल्याला सर्व दोन्ही निवडणुका जिंकून दाखवायच्या. ह्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी राहिलेले आपले सर्वांना आदरणीय रमेशराव जारस्कर साहेब अशी त्यांना विनंती करतो की आजच्या या बैठकीला आपण मार्गदर्शन करू. अशा बीड जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा संजीवनीताई देशमुख, त्यांच्याबरोबर आलेल्या तालुका अध्यक्ष, संभाजी ब्रिगेडच्या तालुका अध्यक्ष, त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व कार्यकर्त्या, युवक तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वरजी शिंदे, मोरेवाडीचे सूरजजी गिट्ट्याचे युवा नेते सुनंदाताई लोखंडे, सुरेखाताई पवार व युवा नेते सुजितजी देशमुख उपस्थित सर्व या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असलेले अंबेजोगाई तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते ज्यांनी आता या ठिकाणी प्रवेश केलाय त्या सर्वांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये या ठिकाणी स्वागत करतो व ज्यांना या ठिकाणी महादेवराव आत्माने यांनी प्रवेश दिला त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो. खेडेगावातील मला वाटतं एक मोरेवाडीचा सुद्धा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे, त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आजच्या ह्या आढावा बैठकीमध्ये येणाऱ्या काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुका आता लागायचा मुहूर्त मला वाटतं ह्या ठिकाणी सुरू झालेला आहे. जिल्हा परिषदच्या अध्यक्ष पदाचं रिझर्वेशन पडलंय. आजच जेवढ्या महाराष्ट्रातल्या नगरपालिका आहेत त्या नगरपालिकेचं सुद्धा रिझर्वेशन या ठिकाणी पडलंय. आणि बबन भैयाकून मला आत्ताच कळालं की अंबेजोगाईचं नगराध्यक्ष पद सुद्धा हे ओबीसीला या ठिकाणी सुटलंय. त्याच्यामुळे बबन भैया आणि राजकिशोर मोदी यांची जी जोडी दिलकाल लावल्याप्रमाणे आणि महादेवरावची साथ त्याच्यामुळे निश्चित आपल्या अंबेजोगाई शहराची नगरपालिका कोणाकडे जाणार आहे ही काही सांगायची गरज नाही. परंतु आज ही जी आढावा बैठक या ठिकाणी घेतलेली आहे त्या आढावा बैठकीमध्ये संजीवनीताई ह्या जिल्ह्याच्या अध्यक्ष तुतारीच्या आता त्या घड्याळाच्या झालेल्या आहेत. ईश्वर शिंदे काँग्रेसचे अध्यक्ष परंतु ते सुद्धा मध्ये तुतारीकडेच होते. त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केलाय, त्यांच्या सर्व सहकार्यांनी प्रवेश केलाय. मी ज्या केस तालुक्यातून येतोय त्या केस तालुक्यामध्ये सुद्धा मागच्या आठवड्यामध्ये अजितदादाच्या नेतृत्वाखाली बऱ्याचशा लोकांनी तुतारीमधला प्रवेश त्या ठिकाणी केलेला आहे. याचा अर्थ आता आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे की भावनिक होऊन कुठं जर गेलं तर त्याचा काय परिणाम होतो. मागच्या 2-4 महिन्यापासून आम्ही फिरत असल्यामुळं या ठिकाणी जे तुतारीचे प्रमुख आहेत ते सुद्धा 8 दिवसापासून खाली फिरायला लागलेले. ज्यांनी त्यांना मतदान केलंय एकाचाही फोन त्यांनी 18 महिन्यात उचलला नाही. त्यांचा उचलला तर मला माहित नाही, ईश्वरचा उचलला परंतु उचलला नसावा. आणि अजितदादाच्या नेतृत्वाखाली धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी कार्यकर्त्याला गाव पातळीवर बळ देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सातत्याने केलेलं आहे. गावच्या विकासाकडे जेवढा निधी
मागच्या काळामध्ये आला नव्हता तेवढा निधी मागच्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी आलेला आहे. त्याच्यामुळे मला वाटतं अजित पवारचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण प्रवेश केला. आपलं अभिनंदन. येणाऱ्या काळामध्ये आज कार्यकर्त्यांनी सुद्धा गाफील न राहता त्या ठिकाणी सर्वांनी मिळून काम करायचंय. जसं आज नगरपालिकेचं अध्यक्षपद ह्या ठिकाणी कोणत्या प्रवर्गाला गेल्यानंतर पहिल्यांदा बबन भाई यांनी पापा शेठचं अभिनंदन केलं. तसंच मोरे तुम्ही सुद्धा काळजी करू नका. तुम्ही सुद्धा तालुक्याच्या नाही जिल्ह्याच्या याच्यावर येणारच आहे. फक्त वर जायचं का खाली जायचं आपण ठरवू आणि कशी युती होती नाही होती ही बघू. आणि तर केस तालुक्यात सांगितलेली युतीच करायची नाही. 11 जागा लढायच्यात आम्हाला. आता राजू काय म्हणते माहित नाही. आता ते काय घडून आणते काय माहित नाही. परंतु सन्मानानं जर युती झाली तरच युती करायची. नाहीतर कार्यकर्त्यावर अन्याय होऊन जर कोणी युती करीत असेल तर करायची नाही. बबनराव जरी म्हणले लोकसभेला असेल विधानसभेला असेल आपण आम्ही तर त्यांचं काम केलेलं आहे. कुणी वरून केले तुम्ही खालून केले पण आम्ही डायरेक्ट त्यांचं काम त्या ठिकाणी केलेले. त्याच्यामुळे ज्यावेळेस कार्यकर्त्याच्या निवडणुका असतात त्यावेळेस वरच्या नेत्याला ती युती करावंच लागते असं मला त्या ठिकाणी वाटतंय. निश्चित आपण सर्वजण आजपासून अंबेजोगाई शहर असेल किंवा अंबेजोगाई तालुका असेल सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेमध्ये जर आपण एकजुटीनं काम केलं तर तो समोरचा माणूस मनानेच येतो. आम्हाला त्या ठिकाणी घ्या. त्याच्यामुळे जागा खुली जाईल की तुम्हाला सुटणार जाणार बबन भाईला काय म्हणते ग्रामीण भागात आपण बघायचं आता काय शुगर वाढत नाही. रोज फिरायला आता काय कुठं पट्टी द्यायची नाही काही नाही. द्यायची कुठं पट्टी आहे. सगळे सण संपले जातात. त्याच्यामुळे तो सुद्धा काही विषय राहिला नाही. दुसऱ्याची बाळासाहेब शेपकर बघा निवडणुकून 8 वर्ष झाल्यानंतर सुद्धा रोजच मेंबर म्हणून फिरायला. त्या मोरेवाडीच्या एकाने एक माणसाला घासले. आज सुद्धा त्यांनी ते कोणतं नाव आहे थावरे थावरेला आणले. म्हणजे थावरे तिकडे आनंदगावचे तिकडे थावरे मोरेवाडी थावरे तिकडे. म्हणजे एक सुद्धा माणूस सोडी नाही. सांगायचं तात्पर्य एवढं आहे की कार्यकर्त्यांनी प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत त्या ठिकाणी जायचंय आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी पक्षाचं काम एवढं मोठं आहे की पक्षाच्या कामामुळं गाव पातळीवरच्या झालेल्या सगळ्या कामामुळं लोक आपल्याला हे करणार नाहीत. आपण सुद्धा सर्वांनी सक्षमतेनं या ठिकाणी काम करावं एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि येणाऱ्या काळामध्ये संजीवनीताई असतील किंवा ईश्वर असेल किंवा त्यांचे सर्व सहकारी असतील त्यांना आपण सर्वांनी उद्याच्या काळामध्ये बरोबरीने ह्या ठिकाणी काम करू. त्यांना सुद्धा ते ज्या पदावर होते त्या पदाचा किंवा त्याच्यापेक्षा वरचा आपल्याला यांना सुद्धा कसा सन्मान देता येईल हे सुद्धा आपण या ठिकाणी बघू एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि परत एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्यात जमा आहेत त्या यांना आपण या ठिकाणी काम करावं एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि परत राजभाऊ आवताडे तालुक्याचे अध्यक्ष यांनी ही जी बैठक जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आयोजित केली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.